नमस्कार सर, मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी आहे. सोलापूर एस टी महामंडळामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून काम करत आहे. तरी आत्ता 5 महिन्याचा कार्यकाळ संपत म्हणजे 6 महिन्याचा एक 15-20 दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. ट्रेनिंगचा पिरियड संपत आहे. तसंच माझे मुख्यमंत्री साहेबांना एकच विनंती आहे की कार्यकाळ वाढवून द्यावा, मुदत वाढवावी आणि एकनाथ शिंदेंजी म्हणलेलं आहे ते योजना कायम चालू ठेवू, बेरोजगार होऊ देणार नाही. अशीच मुख्यमंत्र्यांना माझी व सर्व प्रशिक्षणार्थींची विनंती आहे की युवा प्रशिक्षणार्थी आहे पुन्हा हा 15-20 दिवसानंतर बेरोजगार होणार नाही याची मुख्यमंत्री साहेबांनी महाराष्ट्र शासनाने काळजी घ्यावी व मुदतवाढ करण्यात यावी ही नम्र विनंती. गीता सागर स्वामी, मी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामधनं 4-5 महिन्या अगोदर आमची निवड झाली. येत्या 1-2 महिन्यात आमच्या सगळ्यांची मुदत संपत येणार आहे. मी सोलापूर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात काम करत असून मुख्यमंत्री साहेबांना अशीच विनंती करते की आमची मुदत वाढवून द्यावी व आम्हाला काम करण्याचं अजून थोडी संधी मिळायला पाहिजे व आम्हाला कामाचा अनुभव पण मिळाला पाहिजे. या कामाचा उपयोग आम्ही पुढे जाऊन आमच्या पुढच्या आयुष्यासाठी उपयोगित करून घेऊया आणि कामाची मुदत वाढवून आम्हाला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मदत करावी एवढीच अपेक्षा ठेवलो आम्ही. त्यासाठीच आम्ही आंदोलन उभं केलं आहे. जर ह्याची मदत मुख्यमंत्री साहेबांनी मुदत वाढवून नाही दिले तर आमचं आंदोलन अजून तीव्रपणे वाढेल आणि यात खूप लोक सहभागी आहेत. SP ऑफिस, SP महामंडळ, जिल्हा परिषदचे लोक, महानगरपालिका, म्हणजे जेवढे काही 7,500 विद्यार्थी प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झालेले आहेत सगळे यात सहभागी होतील. मुख्यमंत्री साहेबांना अशीच खूप विनंती करतोय, एवढी 5 महिन्यात आम्हाला मदत केलेली आहे, पुढची पण 2 मुदत वाढून आमची खूप सहकार्य करावे एवढीच नम्र विनंती.